तर आज आपण आलेलो आहोत नालासोपारा वेस्ट येथील सोपारा बौद्ध स्तूपाला भेट देण्यासाठी. तुम्ही हा सांची द्वार पाहू शकता. त्या द्वाराच्या अगदी उजव्याच बाजूला एक बाबासाहेब आंबेडकरांची भव्य प्रतिमा अशी स्थापन करण्यात आली आहे. आणि त्याच्या बाजूला बघा तुम्ही पाहू शकता हा सगळा बौद्ध इतिहास आहे. सध्या त्याची अवस्था खूप दयनीय आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, हा आहे सांची द्वार. इथे थायलंडचे लोम्फो नावाचे बौद्ध उपासक त्यांची मूर्ती लावलेली आहे. आणि इथे लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता, इथे ही नवीनच साकारण्यात आली आहे बौद्ध मूर्ती, बुद्धांची मूर्ती. आणि आजूबाजूला छोटासा गार्डन तयार केलेला आहे. ह्याचं पण काम चालू आहे, अंडर मेंटेनन्स आहे. बघा तुम्ही पाहू शकता किती छान वाटतंय. इथे हत्ती, घोडा सगळ्यांचं नक्षीकाम तुम्हाला बघायला भेटेल. आणि या भव्य सांची द्वाराच्या अगदी 100 ते 150 मीटरवरच आपलं बौद्ध स्तूप स्थित आहे. तुम्ही पाहू शकता लेफ्ट साईडला एक कृष्णा मॅरेज हॉल आहे. हा बोर्ड तुम्हाला दिसेल. त्याच्या अगदी 2 मिनिटावर किंवा 1 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला आपला बौद्ध स्तूप दिसेल. हा रस्ता सरळ जातो. पुढे जाऊन एक तुम्हाला राईट साईडला एक तलाव दिसेल. तुम्हाला दाखवतो, राईट साईडला तलाव आहे. त्याच्या अगदी ऑपोजिट साईडला आपला स्तूप बसलेला आहे. हे बघा, आपण इथे आपली गाडी पार्क करूया. तर आपण आपली इथे गाडी इथे पार्क केलेली आहे मस्तपैकी शेडमध्ये. तुम्ही पण येऊ शकता. इथे आजूबाजूला भरपूर पार्किंगची जागा आहे. तुम्ही गाडी पार्क करू शकता. बाईक, कार सगळ्यासाठी इथं स्पेशल पार्किंग आहे. हे बघा, तुम्ही गेटवर पाहू शकता गोल्डन टेम्पलची नक्षीकाम केलेली आहे. चला आतमध्ये जाऊया आपण. असा काहीसा परिसर आहे हा. तुम्हाला इथे भरपूर ताडाची झाडं बघायला भेटतील आजूबाजूला. हे बघा, तेव्हा लोक इथं काम करत आहेत. हे पण अंडर मेंटेनन्स आहे. कुंपणीकरण, प्लांटिंग प्लस मेंटेनिंग सगळंच इथे चालू आहे. हे बघा किती ताडाची झाड आहेत बघा. ते समोर ते पाहत आहेत तेच आपलं बौद्ध स्तूप आहे. इथे आय गेस राईट साईडला काही लोक राहतात. आय थिंक हे लोकच राहत असणार, मेंटेनन्सवाले. तर बरेच लोक बोलतात इथे यायचं कसं. तर स्टेशनवरून तुम्ही अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही इथे पोहोचू शकता. पर्सनल व्हेकलसुद्धा तुम्ही आणू शकता. प्लस तुम्ही नालासोपारा स्टेशनवरून ऑटोला तुम्ही बोलणार. ह्या एरियाचं नाव आहे वाघोली. वाघोली गाव बोलतात त्याला. आणि नालासोपाराचं पूर्वीचं नाव तुम्हाला तर माहिती असणार, शूरपारक असं नाव होतं नालासोपाराचं पूर्वीचं नाव. हे खूप मोठं व्यापारी बंदर होतं. हे बघा किती ताडाची झाडं आहेत बघा. हे बघा, तुम्हाला इथं जागोजागी असे पोस्टर लावलेले भेटतील. म्हणजे कचरा बिचरा टाकू नये, नीट मेंटेन ठेवा, अशा प्रकारे. हे बघा, हे आहे ते मेन स्तूप. काही लोक लांबून पाहतात, त्यांना असं वाटतं हा मातीचा ढिगारा किंवा विटांचा ढिगारा वाटतो. पण ह्यामध्ये 2,500 वर्षापूर्वीचा इतिहास दडलेला आहे. हे बघा, हे पहिलेचे पिलर आहे ते 2,500 वर्षापूर्वीचे. आणि तुम्हाला जागोजागी असे मोठे छोटे स्तूप बघायला भेटतील इथे. काही वर्तुळाकार आहेत, काही चौकोन आहेत, काही आयताकार आहेत. ह्या सगळ्यामध्ये इतिहास दडलेला आहे. हे काही ना काही कारणास्तव बांधलेले आहेत. हे असेच बांधलेले नाहीत. काही डबल लेअरमध्ये पण आहेत अशा प्रकारचे. हे बघा, छान वाटतात बघायला एकदम प्रॉपरली. बघा, हा वर्तुळाकार आहे, हा पण डबल लेअरमध्ये आहे. हा बघा, हा पण सिंगल लेअरमध्ये आहे. हा चौकोनी आकारी आहे. आणि त्या बाजूला आहे तो डबल लेअर, सिंगल लेअरमध्ये आहे तो वर्तुळाकार आहे. बघा, ॲक्युरेट बांधकाम आहे ना. एक वीट खाली ना एक वीट वर, परफेक्ट बांधकाम केलेलं आहे. आत्ताची इंजिनिअरिंग पण फेल आहे. बघा, आजूबाजूचा परिसर प्रॉपर मेंटेन ठेवलेला आहे. कचरा वगैरे तुम्हाला इथे बघायला भेटणार नाही बिलकुल पण. किती छान वाटतं बघायला एक लाईनीमध्ये. ह्याची थोडीशी डिझाईन थोडी वेगळी बनवली आली. हे बघा, थोडासा त्याचा पॅटर्न वेगळा आहे. हा बघा, काही वरची जागा थोडीशी अशी उबडखाबड आहे. पूर्वीच्या काहीतरी वेगळाच असणार नकाशा.
ह्याची कालांतराने थोडी झीज झालेली आहे. हे बघा प्रॉपर इथं तुम्हाला बसायला बेंचेस वगैरे आहेत, आराम करू शकता. इथे पण तुम्हाला एक बॅनर बघायला भेटेल मेंटेनन्सचा. इथे अगर ती मेणबत्ती वगैरे लावायची नाही, स्ट्रिक्टली वॉर्न केलं आहे लोकांनी. तुम्हाला पूर्ण मी 360 डिग्रीमध्ये पूर्ण स्तूपाचा बांधकाम कसं केलं ते सगळं दाखवतो मी तुम्हाला. हे बघा तुम्हाला तिकडे पुढे घेऊन जाईन राईट साईडला, तिथं बुद्धांची मूर्ती आहे 2500 वर्षापूर्वीची, ते पण तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा पावसाळ्यामध्ये इथे ना ताडपत्री टाकली जाते ब्ल्यू कलरची. मी खूप वेळा आलेलो पावसामध्ये, पण मला आतून बघायला भेटलं नाही, तर मी आज आलो तर मला ओपन बघायला भेटलं. हे बघा इथं पण एक छोटासा स्तूप आहे, त्याच्यावरती काही विटा ठेवलेल्या आहेत. ह्याचा काहीतरी अर्थ असतो वरती विटा एकावर एक ठेवल्याचा. कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्की. हे बघा आता तुम्ही इथे पाहू शकता, इथे आहे बुद्धांची एक प्राचीन मूर्ती जी 2500 वर्षापूर्वीची पण आहे, आणि बाजूला एक आधुनिक आत्ताची एक मूर्ती ठेवलेली आहे, आणि ही कोणत्या तरी बुद्धिस्ट मोंगची एक मूर्ती आहे बाजूला. बुद्धिस्ट बनते असतील. तर माझं मन केलं इथं 2 मिनटं तरी ध्यान साधना करू किंवा शांत बसून ह्या परिसराचा अनुभव घेऊ. तर 2 मिनटं मी इथे जरा ध्यान करायला बसलो, आणि खरंच खूप छान वाटत होतं इथे बसायला. फक्त मीच इथे होतो, कारण की सकाळची लवकरची वेळ होती. फार चांगला अनुभव होता, खूप मजा आली. सम्राट अशोकने जेव्हा इथे व्हिजिट केली होती, जेव्हा इथे सम्राट अशोक आले होते, तेव्हा त्यांनी त्यांचे पुत्र महेंद्र व त्यांची पुत्री संघमित्रा यांना दोघांना इथे बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी पाठवण्यात आले होते. 1882च्या उत्खननामध्ये सभोवतालच्या परिसरामध्ये गौतम बुद्धांच्या 8 कांस्य मूर्त्या आणि सोन्या चांदीचे ऐवज आणि त्यांचे वापरलेले भिक्षापात्र हे सगळे आढळून आले इथे. तर प्लस तुम्हाला सांगतो मी, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1955 साली इथे व्हिजिट करून गेलेले आहेत. हो मित्रांनो, हे खरं आहे, आणि हा सगळा लिखित इतिहास आहे. आणि गौतम बुद्धसुद्धा इथे 70 दिवस तपस्या करून गेलेले आहेत, हे सुद्धा लिखित आहे. ह्या सगळ्या कुठल्या भाकड कथ्या वगैरे नाही आहेत, हा सगळा इतिहास लिखित आहे. तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही ऐकल्याप्रमाणे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक हे तिन्हीही महान व्यक्तींचे चरण ह्या पावनभूमीला लागलेले आहेत. तर आपलं एक बौद्ध असल्याचं एक कर्तव्य बनतं की तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला घेऊन इथे नक्की एकदा एक व्हिजिट करा आणि आपल्या बौद्ध असल्याचं कर्तव्य पार पाडा, अशी विनंती करतो. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा, आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आपण भेटूया अशाच एक ऐतिहासिक ठिकाणी. तोपर्यंत नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय.